ज्याची भीती होती तेच झालेलं आहे. आज मराठा आरक्षण कायद्याच्या कचाटीमध्ये सापडलेलं आहे. कारण काल मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारलेले आहेत की मराठा समाजाला 2-2 आरक्षण कसे? तुम्ही याच्याबद्दल काही विचार केलेला आहे का? या दोन्हींपैकी कोणते आरक्षण मराठा समाजाला टिकवायचे आहे? जर समजा हैदराबाद गॅझेटियरनुसार जर कुणबी आरक्षण दिले तर एससीबीसी जे ऑल मराठा समाजाला आज लागू केलेले आहे ते रद्द होऊन जाईल आणि याच्यामुळे मराठा समाजाला शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या खूप मोठे नुकसान होणार आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांच्या नोंदणी केलेल्या आहेत किंवा केलेले असतील त्यांनाच कुणबी आरक्षण मिळणार आहेत आणि जे उर्वरित मराठा समाज आहे त्यांना खूप मोठे नुकसान होणार आहे किंवा हे आरक्षण मिळू शकत नाही. आता समजा जर एससीबीसी आरक्षण ठेवले आणि हैदराबाद गॅझेटियर रद्द झाले तर जिथून मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी लढाई चालू केली होती ते शून्य होईल किंवा त्याच जागेवर ते मराठा आरक्षण पोहोचेल. कारण आपल्या भारताच्या संविधानामध्ये अकॉर्डिंग टू 340 आर्टिकल म्हणजेच 340 अनुच्छेद क्रमांक 340 याच्यामध्ये नोंद केलेली आहे किंवा हे कलम आहे. याच्यामध्ये कोणत्याही समाजाला एकच आरक्षण लागू होऊ शकते हे स्पष्टपणे दिलेले आहे.